नर्मदे हर. दिंडोरीकडे निघालो आहे आणि मैया इथून डोंगरातून वाहते आणि हा मार्ग कसा आहे पहा. अतिशय खडतर मार्ग. याच्यावरून असं चालायचं आहे. इथं जो झेंडा लावलेला आहे त्या झेंड्यापासून अतिशय कठीण म्हणजे अत्यंत कठीण मार्ग आणि इथून खाली उतरायचं आहे. सरळ सरळ पुढे त्या कपारीनी म्हणजे कुठे जागा मिळते का बघायचं, पायाला हात धरण्यासाठी कुठे आहे का. आणि जवळपास 20-25 फूट खोल दरी खाली, दगडं खाली मोठे मोठे. आणि वरून असंच जायचं आहे आणि खाली मोठ्या मोठ्या दगडांच्या याच्यामध्ये अतिशय म्हणजे पाऊल ठेवण्या एवढीच जागा आणि स्ट्रेट असं पूर्ण स्ट्रेट आहे. ते सरळ आहे. त्यातून थोडा जसं काही मार्ग मिळेल तसं पुढे चालायचं. नर्मदे हर. कठीण मार्ग आहे काही ठिकाणी आणि पुढे चालू आहे. कठीण मार्ग मैयाच्या कृपेने पूर्ण होतो आहे. मैया आहे प्रत्येक ठिकाणी बरोबर. नर्मदे हर. पहाडी याच्यातून असं दगडावरूनच जायचं आहे आणि पूर्ण खाली 20-25 फूट खोल दरी. अशा वरच्या बाजूनी आलो आहे आत्ता. तिथून दिसतंय ते अत्यंत कठीण मार्ग म्हणावा लागेल. असे 2 मार्ग मला परिक्रमेमध्ये लागले. एक जबलपूरच्या जवळ आणि हा आज इथे एक. अतिशय कठीण मार्ग आहे. पूर्ण जंगल. एकदा पुढे आल्यानंतर मागं जाता येत नाही आणि पाय ठेवण्या एवढी जागा. फक्त खाचीमध्ये पाय ठेवायचा, कुठेतरी हात पकडायचा आणि चालण्याचा प्रयत्न करायचा, उतरण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने आलो आहे. आणि पाठीवर बॅग असल्यामुळे ते बॅलन्स बिघडवत असते ती बॅग बरेच वेळेस. थोडासा बॅलन्स जरी बिघडला इकडला हल्ली बॅग तरी लगेच पडायला वेळ लागत नाही. क्षणामध्ये पडू शकतो मनुष्य. अशी ही दरी आत्ता लागली. सहसा या मार्गाने काय येत नाहीत हे कळते की असे कठीण काही मार्ग आहेत. त्यामुळे इकडे येणं थोडंसं वृद्धांसाठी, 50च्या नंतरच्या व्यक्तींसाठी खूप कठीण आहे. वृद्धांसाठी खूप कठीण आहे. पण तरुणांसाठी काही अडचण नाही आहे. तरुण कसंही करून ते उतरू शकतात. मैया शेवटी सगळ्यांच्याच पाठीशी असते. पण थोडंसं धाडस वृद्धाप्य काळामध्ये करणं हे चुकीचं आहे. पूर्ण परिक्रमा करायची असते. कुठेतरी धाडस करून काहीतरी दुखापत करून परत घरी जाण्यापेक्षा चांगल्या मार्गे गेलेलं बरं त्यांनी. नर्मदे हर. नर्मदे हर. हा जो मार्ग आहे कठीण मार्ग आत्ता मी सांगितलेला, तो काटाच्या पासून एक साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. मला एक छोटंसं गाव लागतं तिथे पुढच्या बाजूला. आणि तिथून पुढे आल्यानंतर हे काटापासून 5-6 किलोमीटर अंतरावर हे पहाडी याच्यावरून चढण्याचा येतं एकदम कठीण परिक्रमावासीसाठी हा मार्ग आहे. नर्मदे हर. जय जय रघुवीर समर्थ.